नमस्ते। तो अभी हम आए हैं गेवराई पाएगा में। यहाँ पर हम मराठा आरक्षण के एक जो काफ़ी सपोर्ट में है, जिनका नाम है मंगेश साबळे, उनके साथ एक चर्चा करने आए हैं। तो अभी हम उनके गांव में हैं। हमने यहाँ के लोकल से बातचीत की है, तो मेरे साथ मेरे कुछ साथी हैं। तो अभी देखते हैं, आगे जो भी चर्चा होगी आपको दिख ही जाएगा। तो बढ़ते हैं चर्चा की ओर। चला। नमस्कार. द सिविक एक्सचेंजवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, सध्या राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू झालेली आहे. त्यातल्या त्यात मराठा आरक्षणाचा मुद्दाही पेटलेला आहे आणि याच विषयावर चर्चा करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सरपंच मंगेश दादा साबळे. दादा, तुमचे स्वागत आहे. तर दादा, आपण प्रश्नाची सुरुवात करू. माझा पहिला प्रश्न होता की एका सामान्य घरातील मुलाला राजकारणात यायचा विचार कसं का आला? त्यासाठी बऱ्याचशा अशा काही गोष्टी नाही आहेत. माझ्यावर जे प्रसंग ओढवले, मला ज्या समस्यांना समोर जावं लागलं, त्या सर्वांचं कारण असं झालं की मी राजकीय क्षेत्रात आलो. माझ्या वडिलांचं लिव्हर ट्रान्सप्लांटची सर्जरी होती. ते ऑपरेशन करण्यासाठी शासकीय काही मदत निधी भेटतो असं मला माहीत होतं. त्यासाठी मी फायलीसाठी कागदपत्र जमा केले. मंत्रालयापासून तर ग्रामपंचायतपर्यंत, ग्रामपंचायतपासून तर मंत्रालयापर्यंत मी पायऱ्या झिजवल्या, पण तरीसुद्धा मला तो लागू असलेला लाभ मिळाला नाही. आणि म्हणून कुठतरी माझी भावना दुखावली आणि राजकारणात येण्याचा मी निर्णय घेतला. तर दादा, तुमचा लहानपणीपासून तर आतापर्यंतचा जो जर्नी होती, जे सफर होता, तो कसा होता? लाईक तुम्ही कोणत्या स्कूलमध्ये होते, तुमची शालेय शिक्षण हे कसं होतं? आणि राजकीय क्षेत्रात येण्या अगोदर मी म्हणजे मनोरंजक होतो. विद्यार्थ्यांसोबत अभ्यास करणं, बाहेर फिरायला जाणं, या सगळ्या गोष्टी माझ्यासुद्धा काही इच्छा अपेक्षा होत्या की आपण भविष्यात एक अधिकारी व्हावं, आपल्या आईवडिलांची स्वप्न पूर्ण करावी, समाजामध्ये मोठं नाव करावं. मात्र एक गरीब घरातील मुलगा, ज्याला पाठिंबा नाही, ज्याच्याकडे धनदाकड संपत्ती नाही, तो व्याजाने पैसे काढून शिकायला जातो आणि शिक्षण घेत असताना बऱ्याचशा अशा संकटांना समोर जातो. पुण्यासारख्या ठिकाणी मेस असेल, कॉलेज असेल, लायब्ररी असेल, या सगळ्या गोष्टीला समोर जाता जाता एक वेळेस एखाद्या गरीबाच्या परिवारच एवढी मोठी आपत्ती येते की त्यातून सावरणं त्याला शक्य होत नाही. माझ्यासारखे असे कित्येक लोक आहे जे शिक्षण सोडून स्वतःच्या परिवारासाठी घरी वापस येतात. त्यातलाच एक मी आहे. आता मात्र मी जे काही करतोय, मला तरी असं वाटत नाही की माझे काही स्वप्न आहेत, माझ्या काही इच्छा अपेक्षा आहेत. मी जे काही करतोय ते समाजासाठी करतोय आणि समाजाला माझ्याकडनं काय फायदा होईल, या समाजात मी जगतोय, त्यांचं माझ्यापासून काय भलं होईल, हा एकमेव माझा हेतू असतो काम करत असताना. तर माझा पहिला प्रश्न असा होता की तुम्ही पहिलं आंदोलन कधी केलं किंवा मोर्चा काढला काय असं? पहिलं आंदोलन होतं बघा, 3 लाखाचा CM फंड भेटतो म्हणून ऑपरेशनसाठी अशी जाहिरात होती. मी कागदपत्र केले, पण कागदपत्र करून देखील मला लाभ मिळाला नाही. हॉस्पिटलमधून मला वापस यावं लागलं. मग मी कलेक्टर ऑफिस छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी 5 दिवसाचं उपोषण केलं. त्या 5 दिवसाच्या उपोषणानंतर 17 सप्टेंबर 2018ला सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्या ठिकाणी येणार आहेत आणि मी त्यांना काहीतरी रस्ता त्यांचा अडवणार आहे असं त्यांच्या कानावर गेलं. तर माझ्या वडिलाला आणि त्यांना 5व्या दिवसाच्या उपोषणावरून त्यांनी आम्हाला उठवलं आणि थेट घाटीमध्ये नेऊन टाकून मला ते सलाईन वगैरे लावलं. मग तिथून माझ्या मनात विद्रोह तयार झाला. मुख्यमंत्री नावाचा व्यक्ती आपल्या तिकडे येतो आहेत, आपले प्रश्न आपण त्यांच्यासमोर मांडतो आहेत, असं असताना देखील माझा भ्रमनिरास झाला आणि अचानक 5 दिवसाचं उपोषण घाटीत नेऊन माझं तोडण्यात आलं. मी घाटीतून उठलो आणि TV सेंटरचं जे टावर आहे, आपण बघितलं असेल, त्या टावरच्या मी 3ऱ्या टोकापर्यंत जाऊन बसलो, जिथून खाली एकदम आणि वरतून पाऊस सुरू होता. अचानकपणे तिथं जाऊन आरडाओरडा सुरू केला. 5-10 हजार पब्लिक खाली जमा झाली आणि मला वाटतं तो माझ्या आयुष्यातला पहिला माझा विद्रोह होता, जिथून मला शिकायला मिळालं की आपण भांडल्याशिवाय आपल्याला काहीच मिळू शकत. तर तुम्ही असे आंदोलन करता, जसं तुम्ही सांगितलं टाकेवरती चढला होतात आणि आता पण आपण बघितलं की तुम्ही गाडी जाळली आणि गुणरत्न सदावर्ते यांची गाडी फोडली. तर घरच्यांचं काय म्हणणं, असं जसं की आई परिवारांचं काय म्हणणं म्हणजे? मी तुम्हाला सांगतो, मी आताच तुम्हाला बोलता बोलता सांगितलं की मी माझ्यासाठी आता जगत नाहीये किंवा माझ्या अशा काही वैयक्तिक अपेक्षा राहिलेल्या नाही. म्हणजे खरं म्हणजे आज ऑन कॅमेरा मला तुम्हाला सांगायला आवडेल की ज्यावेळेस मनोज दादा आता उपोषणाला बसले होते, 9वा दिवस त्यांचा उपोषणाचा होता आणि मी मस्त आपल्या घरात बसलो होतो, TV वर बघत होतो की दादांचा 9वा दिवस आहे, दादांना पहिल्या दिवशी चक्कर आली,
दुसऱ्या दिवशी चक्कर आली, पण मी स्वतःला सावरून बसलो होते की नाही, दादा लढाई लढतायत, दादांनी शांत बसायला सांग. तुम्हाला सांगतो, सकाळपासून तर संध्याकाळपर्यंत माझी आई मला विचारायची, तू घरात काय करतो, तू घरात काय करतोय, ते बाबा तिकडे मळायला आले, काहीतरी कर, उतर रिंगणात, एवढा दांगोडा करतो, एवढा आंदोलन करतो ना, आज तू शांत का बसलाय. ते माझ्या आईनं मला हे प्रश्न वारंवार केले. तेव्हा माझ्या मनात वाटलं की आपली आई जर असं म्हणत असेल तर पुरा समाज या दादांच्या काळजीपोटी चिंतेत असेल आणि आपण समाजाचं लेकरू म्हणून आता काहीतरी करायला पाहिजे. मी उतरलो आणि माझ्याकडनं ती तहसीलची फुलंब्रीची घटना आता तुम्ही ऐकलं असेल, 15 दिवस तुरुंगातही त्याबद्दल. मला सांगायचं तात्पर्य हे की ही जी ऊर्जा आहे ही आईवडिलांकडनं मिळालेली ऊर्जा आहे, माझा विचाराचा वारसा आहे. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी महाराज, शिवाजी महाराज हे आम्ही वाचलेले आहेत, शाहू फुले आंबेडकर आम्ही वाचलेले आहेत आणि त्यांचे विचार रक्तामध्ये मिसळलेले आहेत. पण ज्या ठिकाणी कुठे अन्याय होताना दिसतो त्या ठिकाणी विद्रोह आमच्या मनामध्ये आपोआप तयार होतो आणि आम्ही रस्त्यावर येतो. आताच तुम्ही पाटलांचं नाव घेतलं त्याच्यामुळे माझ्या लक्षात आलं, आंतरवाली सराटी राजकीय आखाड्याचं केंद्र बनलं आहे का, तुम्हाला काय वाटतं? भेट दिली बनलेला नाही, मात्र ज्या लोकांना आपण आपले प्रश्न सुखसुविधा सुखकर व्हाय यासाठी निवडून दिली, आपल्या शाळेची व्यवस्था, आपल्या आरोग्याची व्यवस्था, आपल्या शिक्षणाची व्यवस्था व्यवस्थित सुखरूप व्हावी यासाठी आपण जबाबदाऱ्या दिल्या, ते लोक त्या जबाबदाऱ्यापासून पळून स्वतःचा परिवार, स्वतःचं संपत्ती, प्रॉपर्टी याकडे लक्ष देतात. मग कुठंतरी गरीब घराण्यातला एक तरुण उभं राहतो, कुठंतरी गरीब घराण्यातला तरुण पूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे देशामध्ये आपलं नाव गाजवतो. त्याचं कारण असं की त्यांनी समाजासाठी बलिदान दिलं, समाजासाठी त्याग तेवढा केलाय. 30 वर्षापासून ते समाजासाठी लढतायत आणि मग आता त्यांचं ती लढाई फळा रूपाला आलेली आहे आणि समाज त्यांच्या पाठीमागं एकरूपपणे उभा राहिलेला आहे. आणि म्हणून आता तुमच्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की आंतरवाली सराटी हे राजकीय आखाडा नसून तिथून राजकीय स्वरूप समोरचं आपल्याला काही दिवसात, तिथून जो ठरेल तो मुख्यमंत्री, तो उपमुख्यमंत्री, तोच मंत्री या ठिकाणी आपल्याला पुढच्या काही दिवसात बघायला मिळेल. याआधी तुम्ही लोकसभेची निवडणूक लढली आणि आता विधानसभेची सुद्धा निवडणूक लढतायत, तर यासाठी भरपूर खर्च लागतो. काही लोक म्हणतायत की मंगेश साबळे यांना पैसा पुरवतो तरी कोण? बघा, मला तरी वाटत नाही खर्च लागतो, कारण मी कोणाला पैसे वाटले नाही, मी कोणाला दारू पाजली नाही, कोणाला मटण खाऊ घातलं नाही. मी आपलं गेलो, फॉर्म घेतला, बॉन्ड भरले, नोटरी केली, फॉर्म दाखल केला, माझ्या गाडीमध्ये तेवढं तेल टाकलं. तिथं माझे गावकरी आजूबाजूला उभे, त्यांना विचारा, मी त्यांना म्हणलो का की चला प्रचाराला जाऊ, चला आपण असं फिरू, चला मी तुम्हाला धाब्यावर देऊ, कोणाला काहीच म्हटलं नाही. 4 दिवस मी एकटा माझ्या 4 मित्रांसोबत फिरलो. हे माझ्या गावकऱ्यांनी बघितलं, माझ्या शेजाऱ्यांनी बघितलं. आपोआप माझे मित्र फिरायला लागले, गावकरी फिरायला लागले, आजूबाजूचे गावकरी फिरायला लागले. एक सामान्य शेतकऱ्याचं पोरग लोकसभेला उभं राहतंय आणि या मातबर लोकांना, मोठमोठाल्या या पैशावाल्या धनदाकड लोकांना चॅलेंज करतंय. हे बघून आपोआप त्यांना ऊर्जा आली आणि ते माझ्यासाठी फिरायला लागले. माझा लोकसभेचा खर्च तुम्ही निवडणूक ॲफिडेव्हिटमध्ये बघू शकता. खर्च सादर केला आहे जवळपास 3 ते 3.5 लाख रुपये. त्यापैकी जवळपास 2.5 ते 2.25 लाख रुपये हे मला देणगी आलेले आहेत. लोकांनी स्वतःहून सोलापूर असेल, पैठण असेल, तिकडं बीड असेल या ठिकाणाहून आणून दिलेले आहेत आणि लाईव्ह करून सांगितले की साबळेंसाठी आम्ही हा खर्च करतोय. खरंच मला अभिमान वाटतो की मी फक्त 2-3 लाख रुपये खर्च करून या ठिकाणी 1,56,000 मतदान या फाटक्या झोळीमध्ये गोरगरीब शेतकऱ्यांनी टाकले. तर तुम्ही विधानसभेची येणारी निवडणूक कोणत्या मतदारसंघातून लढणार आहे? फुलंब्री मतदारसंघ की सिल्लोड मतदारसंघ? फुलंब्री विधानसभा मतदारसंघ आहे. मात्र सन्माननीय मनोज दादा 24 तारखेला म्हणजे उद्या बैठकीमध्ये स्पष्ट करणार आहेत की कोणी निवडणूक लढवायची, कोणी लढवायची. त्याचं कारण असंही आहे की समाज आता एक झालेला आहे आणि समाज जर का उमेदवार देत असेल तर तो उमेदवार 100% निवडून येतो, असाही कुठेतरी समाज आता झालेला आहे. मग इतर कामं असतील, मागच्या 4 वर्षापासून आम्ही केलेली कामं असतील किंवा मागच्या 4 वर्षापासून आमचा असलेला संघर्ष असेल किंवा समाजासाठी आपण झटलेले जे कामं आहेत हे सगळे बघून आपण या विधानसभेला रिंगणात उतरावं असं कुठेतरी वाटतंय. मात्र दादांचा जर का पाठिंबा नसेल तर आम्ही रिंगणात उतरणार नाही. दादा, एकाच समाजाचं नेतृत्व असणं सामाजिक विकासासाठी शक्य आहे का? एकाच समाजाचं नेतृत्व म्हणून मी बघत नाही. आता एका समाजाची गरज म्हणून आपण सध्या तरी हे आंदोलन चालवतो. या समाजाला गरज आहे. बाकी कामं म्हणून जर बघणार असाल तर मागच्या 4 वर्षापासून 18 पगड जातीसाठी, गोरगरीब कष्टकरी समाजासाठी आम्ही कामं केले. माझे गावकरी इथं मुस्लिम बांधव उभे आहेत, तुम्हाला सांगायला मला आवडेल. मागच्या जवळपास 1.5 वर्षापासून माझ्या गावामध्ये 80 ते 90 मुस्लिम बांधव आहेत. त्यांना मी विचारलं होतं की मी याला उभं राहतोय सरपंच पदाला, तुम्हाला जे कामं हवे असतील ते मी करून देईल. ते म्हटले होते की आम्हाला काही कामं नको, आमच्या लेकरांना उर्दू शिकायचं आहे, त्यासाठी आमच्या मस्जिदमध्ये आम्हाला मौलाना हवा आहे, तर त्याचं तुम्ही तेवढं नियोजन करा.
त्यांच्यासमोर सांगतो की निवडून आल्यापासून त्या मौलानाचा पगार जो आहे 5,000 रुपये माझ्या सरपंचाच्या पगारामधून मी देतं आणि ते मौलाना त्या पोरांना उर्दू शिकवतो. जाती एका देशामध्ये अनेक जाती आहेत, विविधता आहे, ती आपण जोपासली पाहिजे. हे निसर्गाचं सौंदर्य आहे. मात्र ज्या जातीला गरज आहे, जी जात रडते, जातीच्या डोळ्यातून अश्रू येत आहेत, उद्ध्वस्त होत आहे आमच्या डोळ्यासमोर, त्यासाठी लढणं हे आमचं कर्तव्य आहे. आणि प्रत्येक समाजाला सोबत घेऊन चालणं हे आमचे संस्कार आणि शिक्षण आहे. तर आता मी असा प्रश्न घेतोय की जे असं आहे की गुणरत्न सदावर्ते हे बिग बॉसमध्ये गेलेले आहेत, तुमचं काय म्हणणं आहे? मी काय म्हणतो आता म्हणजे काय कोण जातं हे आपल्या सर्वांना माहिती आहे. कोण जातं म्हणजे तुमचं काय म्हणणं, रिकामे जातात का? त्यांना काही काम नसतं म्हणून तर ते 70-80 दिवस तिथं बसतात. अच्छा ह्या गोष्टीवर काय आपण आता बोलू? अच्छा याच्यावरून त्यांची लायकी आपल्याला कळते, बस एवढंच. अच्छा त्यांची गाडी फोडण्याचं म्हणजे तुमचं कसं प्लॅनिंग झालं काय ते थोडक्यात सांगू शकशाल का? प्लॅनिंग वगैरे काही विषय नसतो. कोणीतरी आमच्या शेपटावर पाय दिले म्हणून आम्ही शांत बसणार नाही. अच्छा कोणी आम्हाला शिव्या दिल्या, आम्हाला माजुरडा म्हणलं म्हणून आम्ही शांत बसणार नाही. आणि कोणी समाजाच्या वाटेला आलं तर त्याच्या वाटेला आम्ही गेल्याशिवाय राहणार नाही, हीच ती भावना होती. म्हणून आम्ही त्याला दणका देण्यासाठी हा कार्यक्रम केला. आता आपण निवडणूक आयोगाने आता जे मतदानाचे जे सर्वे केला त्याच्यामध्ये 18-19 वर्षाच्या वयोगटाचे जे मुलं आहेत ते 18,67,000 आहेत. तर तरुणांना तुम्ही काय सल्ला द्याल जे की मतदार आहेत? तरुण बांधवांना मी एवढं सांगेल की सुशिक्षित बांधवांना मतदान द्या, जे तुमच्यासाठी विचार करू शकतात, ज्यांच्यामध्ये विचार करण्याची क्षमता आहे, ज्यांनी शिक्षण घेतलेलं आहे, ज्यांनी शाहू फुले आंबेडकर वाचलेले आहेत, त्या उमेदवारांना रिंगणात उतरवा आणि त्यांच्याशी पाठीमागे उभे राहा. पैशाचं प्रलोभन, पदाचं प्रलोभन बाजूला ठेवून जर आपल्याला आपली भावी पिढी सुधारायची असेल तर सुशिक्षित उमेदवारच आपलं आयुष्य बदलू शकतात, आपलं आयुष्य घडवू शकतात. आपली पिढी बदलण्याची ताकद ही शिक्षणात आहे. जो सुशिक्षित उमेदवार आहे त्याच्याच पाठीमागे उभं राहा, एवढंच या ठिकाणी सांगितलं. दादा, आपने अभी थोड़ी देर पहले कहा कि मेरी लड़ाई मतलब मेरे लिए नहीं है, समाज के लिए है. तो आपकी लड़ाई किस समाज के लिए है और आपके मुद्दे क्या है सरकार के लिए? आप क्या मांग रहे हो? देखिए, समाज को जिस चीज़ की ज़रूरत है उसके लिए हम मैदान में। अगर समाज आरक्षण मांग रहा है तो आरक्षण के लिए हम लड़ रहे हैं, क्योंकि हमें जो चाहिए था वो तो हमें मिला नहीं। और फिर जी के करना क्या है? तो ये जो समाज है, समाज में जिस गरीब समुदाय के लोगों को जो कुछ भी चाहिए उसके लिए हम झगड़ रहे हैं। इसका मतलब ये कि नहीं है कि एक ही समाज के लिए हम लड़ रहे हैं। 18 पगड़ जात है, दीन दलित गोर गरीब कष्टकरी समाज सबके लिए हम लड़ रहे हैं। किसी को भी अगर आप गांव में पूछे, किसी को भी हम जाति या गन्ना से मतलब उसके साथ मिलाते नहीं हैं, खुशी से रहते हैं, सबको एक साथ लेके चलते हैं और जब जब हमारी ज़रूरत होती है हम मैदान में आते हैं। अभी हमारे भारतीय जनता पार्टी के जो राज्यसभा के एमपी हैं भागवत कराड़ साहब, उनका हाल ही में एक स्टेटमेंट आया था कि जो ओबीसी को जो आरक्षण मिल रहा है, जो भी फ़ायदे मिल रहे हैं, वो हम सारे फ़ायदे मराठास को नहीं दे सकते हैं। और उन्होंने इसके ऊपर एक अपोज किया है कि हम मराठा आरक्षण के अपोज किया है। तो आप उस पर क्या कहना चाहिए? देखिए, हम उसके लिए लड़ाई लड़ रहे हैं। हमारे जो नेता है सम्माननीय मनोज दादा, वो पिछले 14 साल से अनशन कर रहे हैं। 4 बार उन्होंने अनशन किया है, 14 महीनों से वो लड़ाई लड़ रहे हैं और उस लड़ाई में सरकार ने जो चाहिए हमें वो दिया नहीं, इसलिए सरकार गिराने के लिए अब हम जा रहे हैं। और आपको पता चल जाएगा कि 1 महीने में सरकार गिर जाएगा और इसका नतीजा ये होगा कि आरक्षण दिया नहीं, इसलिए नया सरकार बनेगा। हम ये चाहते हैं कि समाज अगर भीख मांग रहा है, समाज अगर रास्ते पे आ रहा है, समाज आप पैसा मत दो ना, आपको 2000 रुपये किसने मांगा है? हम आरक्षण मांग रहे हैं, आप पैसा दे रहे हो। 2000 रुपये से हमारा बाप दारू पी के आएगा, 2000 रुपये में हमारा आरक्षण नहीं होता है, 2000 में हमारी पढ़ाई पूरी नहीं होती है। हमें आरक्षण चाहिए, हमें पुख्ता सबूत चाहिए कि हमारा बच्चा उस क्षेत्र में जाने के लिए उसके पीछे आरक्षण खड़ा रहे। आज ऐसा होता है, जो 92% मार्क्स लाते हैं वो घर पे बैठ जाते हैं और जिसको 72 होता है वो आगे चला जाता है, वो अधिकारी बन जाता है। तो मतलब ये हुआ कि हमारे पास पैसा नहीं है, उसकी फीस भी 20% होता है और उसका फीस 100% होता है। मतलब एक तरफ 1 लाख रुपए भरो और एक तरफ 20,000 रुपये भरो। मतलब परिस्थिति भी मार रही है, पैसा भी मार रहा है और एजुकेशन भी हमको नहीं मिल रहा है। तो ये हालात ऐसे बन गए कि सरकार अभी बदलना है। और जो कराड़ साहब है, उसका उन्होंने जो उल्लेख किया उसका नतीजा उनको 1 महीने में पता चल जाएगा।
आपने भी कहा कि आप सरकार गिराने वाले हो इस मराठा मुद्दे पर। आपको नहीं लगता कि मराठा समाज दो हिस्सों में बढ़ गया है कि एक समाज ऐसा है कि जो कह रहा है कि हम 10% में खुश है और एक समाज कह रहा है कि नहीं हमें ज़्यादा चाहिए? नहीं, मराठा समाज अभी भी आपको कहता हूँ दो हिस्सों में बटा नहीं है, मराठा समाज एक है। मराठा समाज के जो लोग हैं जो कुछ कह रहे हैं 10% आरक्षण में हम खुश है, वो सिर्फ 10% लोग, वो गरीब मराठा नहीं है, वो प्रस्तापित मराठा है जिनको नेता लोग संभालते हैं, पार्टी लोग संभालते हैं, समझ रहे हो आप? वही लोग हैं सरकार की बाजू ले रहे क्योंकि उनको पद मिलेगा, पैसा मिलेगा, प्रतिष्ठा मिलेगी। ऐसा तो शिवाजी महाराज के काल में भी हुआ था, संभाजी महाराज को तो धोखे से पकड़ा दिया गया था। ऐसे लोग हर वक्त में, हर साल में होते हैं। इनको हम छोड़ के बाकी 90% समाज एक हुआ है और समाज बदलाव करके आपको दिखाएगा। इलेक्शन आ रहे हैं, सभी AIMIM के जो उम्मीदवार हैं, या जलील साहब कभी जानते पाटिल साहब से मिलते हैं, कभी शरद पवार साहब आते हैं, कभी बीजेपी के नेता मराठा आरक्षण के लिए। आपको नहीं लगता है कि ये सिर्फ लेने के लिए हो रहा है कि सच में सरकार या फिर अपोजिशन मराठाओं के लिए या फिर मराठा आरक्षण के लिए मतलब इंटरेस्ट दिखा रही है? देखिए, इंटरेस्ट दिखा रही होती है तो 14 महीने से क्या कर रही है? अभी इलेक्शन आया है, आचार संहिता लगी है। आपको ऐसा नहीं लगता कि ये डर रहे सब? ये डर रहे हैं, इनको लग रहा है कि अब गिरने वाले हैं, एक समाज एक हो गया, 90% समाज एक हो गया और वो सब मिलके हमको गिराने वाले हैं। क्योंकि आपको पता है MLA अगर बनता है, विधायक बनता है, MP बनता है तो वो किसानों के लिए काम नहीं कर रहा है, तो उन पे से उनका भरोसा उठ गया। जिसको 25 साल से हम चुन के दे रहे हैं वो गांव में आके नहीं देखता है, हमारे शिक्षण पे बोलता नहीं है, हमारे आरोग्य पे बोलता नहीं है। तो फिर एक बच्चा है, एक गरीब घर का एक बच्चा है, वो चौथी पास एक बच्चा है और वो उठ करके आ रहा है और पूरे समाज को एक संगठित कर रहा है, तो ये डर रहे हैं अभी, क्योंकि वो लड़ रहा है, ईमानदारी से लड़ रहा है। तो ये जो आ रहे हैं ना भाजपा के, कांग्रेस के, शिवसेना के, ये डर के मारे हैं क्योंकि इनको पता है अभी अपना खानदान राजनीति से खत्म होने वाला है, इसे बचाना है तो एक ही आदमी है, मनोज जरांगी पाटिल। लेकिन इनकी दाल अभी उधर भी गलने वाली कुछ नहीं है क्योंकि ये गरीबों का लड़ा है और गरीब ही इसमें से ऊपर आने वाले हैं। दादा, तो काफ़ी डिस्कशन चल रहा था कि आरक्षण OBC में से ही मिलेगा, मिलना मतलब शक्य नहीं है। तो और काफ़ी सारे नेता का भी यही कहना है कि OBC से अगर आरक्षण मिलता है तो ये सही नहीं होगा। तो इसके ऊपर आपके क्या विचार है? देखिए, आरक्षण जो हमारा मुद्दा है वो विदर्भ में जो है कुंभी मराठा करके सर्टिफिकेट है, वही इधर मराठवाड़ा में होना चाहिए। कुंभी मतलब जो खेती करता है उसको कुंभी मराठा कहा जाता है, उसको प्रमाण पत्र कुंभी मराठा का विदर्भ में मिलता है। तो अभी मेरे गांव में 2 लोग ऐसे हैं कि उन्होंने शादी किया है विदर्भ में और उनकी अभी शादी हो के जो आए हैं बीबी, वो है उनका TC पे लिखा है कुंभी मराठा। तो अभी वो बच्चा जो है उनका जो बच्चा है वो बाप का नाम ले रहा है लेकिन उसके माता का नाम तो कुंभी मराठा है। तो ऐसा क्यों हो रहा है? शादी हमारी हो सकती है, हमारे रिलेशन हो सकते हैं, हमारे संबंध हो सकते हैं, आरक्षण अलग क्यों? तब हमको जरूरत नहीं थी, अब हमको चाहिए, अब हमें जरूरत है, इसलिए हम मांग रहे हैं और ये हमारा हक का है, इसलिए इतनी तेजी से मांग रहे हैं। तर माझा प्रश्न असा होता की तुम्हाला दुसऱ्या पक्षातून ऑफर आली का? आली आहे ना, मला AB फॉर्म आला आहे दुसऱ्या पक्षाचा। AB फॉर्म देऊन ठेवलाय त्यांनी, मी घेतला नाही पण देऊन ठेवलाय त्यांनी। अच्छा, पण मनोज दादांनी म्हटलं तरच आपण निवडणूक लढणार आहे, नाहीतर माघार घेणार आहे। आता मगाशी तुम्ही म्हटले की 1 महिन्यानंतर सत्ता आमच्या हातात येणार आहे, तर सत्ता तुमच्या हातात आल्यानंतर तुम्ही काय करशाल? पहिला काम देऊ आम्ही आरक्षणाचा मुद्दा मागे काढू, आम्ही शिक्षण व्यवस्था मजबूत करू, आम्ही आरोग्य व्यवस्था मजबूत करू, आम्ही गावाचं इन्फ्रास्ट्रक्चर जसं सुधारलं आहे तसं तालुक्याचं, जिल्ह्याचं, महाराष्ट्राचं इन्फ्रास्ट्रक्चर सुधारू आणि हे सगळं कामं करण्यासाठी गोरगरीब घराण्यातीलच तरुण आता समोर आले पाहिजे, तरच हे शक्य होईल। दादा, तो जैसे ही हम गांव में आए हमें बहुत सारी चीज़ें दिखी जो एक अलग बताती है, गांव का नक्शा अलग बताई है। जैसे रास्ते अच्छे हैं, उसके बाद हमें यहाँ दिख रहा है कि आई लव गेवराई, ऐसा बहुत कम देखा जाता है। यहाँ पे लाइट्स है, सीट्स है, हर जगह डस्टबिन्स दिख रहे हैं। तो क्या इन सब के पीछे आप हैं?
देखिए, ये तो लोगों को आप पूछिए इसके पीछे कौन है। मैं तो ये ज़रूरी नहीं समझता हूँ, और मैं तो ये समझता हूँ कि लोगों ने ये सब करने के लिए ही मुझे चुन के दिया है। लोगों को लगता था कि यार कुछ बदल करना है, तो ये 25 साल का मैं बच्चा था। 40 साल से जो लोग राजनीति कर रहे हैं उनको छोड़ के एक 25 साल के बच्चों को अगर चुन के दिया है तो इसी कारण दिया है कि ये बच्चा कुछ अलग करे। मैं इसमें ज़्यादा कुछ खासियत मानता नहीं हूँ। मैं तो ये बताना चाहूँगा कि ये गांव देखने से अच्छा गाँव के लोगों से मिलिए, वो जो कहेंगे वो सुनिए। वो किसी दफ्तर में जाते हैं, किसी कार्यालय में अगर जाते हैं तो नाम बताते तो काम हो जाता है। यही मेरे लिए बड़ी बात है और यही मैं करना चाहता हूँ। तुम्हाला असं वाटत नाही का की जातीय समीकरणांना जास्त राज्यामध्ये प्रतिसाद मिळतोय? बघा, गरजेनुसार मुद्दे घेतल्या जातात, मात्र यावेळी एका विशिष्ट समाजाची म्हणजे मराठा समाजाची अत्यंत गरज आहे। कारण समाज मागच्या 40 वर्षापासून लढतोय, मागच्या 14 वर्षापासून रस्त्यावर फिरतोय, वनवन फिरतोय। या राजकीय लोकांनी, गुरमीत असलेल्या लोकांनी समाजाचा अपमान केला, वारंवार केला। म्हणून समाजाचं हे सामाजिक गणित यावेळी सरकार बदलण्यासाठी योग्य दिशेनं आहे, याच्यात काही वावगं नाही। यामध्ये 18 पगड जातीतील गोरगरीब कष्टकरी लोक, मुस्लिम समाजाचे सर्व लोक आमच्या सोबत आहे आणि याचे परिणाम महिनाभरानंतर आपल्याला दिसतील। तर म्हणजे आता सध्याला पण आपण बघितलं तर मराठा समाजाचे जास्त आमदार आहेत, तर मग ते त्यांच्याकडून का बरं शक्य नाही की आरक्षण देणे? मराठा समाजाचे जे आतापर्यंतचे आमदार आहेत त्यांचे वडील सुद्धा आमदार होते, त्यांचे आजोबा पंजोबा आमदार होते। हे घराण्याशाहीतील आमदार आहे। हे विसरले की वावरात खत कसं टाकायचं, वावरात नागर कसा चालवायचा, फवारणी कशी करायची, यांना शेतकऱ्यांची जात आता हे विसरून गेलेले। उगवणं, नागरणं, फवारणी करणं, पिकवणं, ते बाजारात विकणं, हे सगळे ते विसरलेत। त्यांना विसर पडलाय। त्यांचा बापाचा मुलगा आमदार होणार, मुलगी जिल्हा परिषद सदस्य होणार, सून पंचायत समिती सदस्य होणार। या सगळ्या विळाख्यामध्ये मागच्या 40 वर्षापासून हे प्रस्थापित आमदार खासदार लोक वेढल्या गेलेले आहेत। म्हणून त्यांना समाजाची ही जाणीव कळना झाली आहे आणि म्हणून आता जरी मराठा समाजाचे सर्व आमदार असले ते काहीच कामाचे नाही, ते बिनबुडाचे आहेत। पक्षासाठी, स्वतःच्या स्वार्थासाठी इकडून तिकडे ते पळतात। आता समाजाला समाजासाठी भांडणारे तरुण या ठिकाणी समोर आणायचे आहेत, म्हणून समाज एकत्र झालेला आहे। दादा, तुम्ही आताच म्हटलं की समजा जरांगे मनोज दादांनी जर समजा आमदार उभे केलेत आणि समजा एक सरकार बनणे न बनणे तो नंतरचा मुद्दा आहे, परंतु अनेक कायदेतज्ञांचं असं मत आहे की जे मराठा आरक्षणाचा मुद्दा आहे ओबीसीतून न देता समजा जर वेगळं आरक्षण हवं आहे तर कुठतरी हे केंद्र सरकारच्या हाती आहे, म्हणजे आरक्षणाची मर्यादा वाढवावी लागेल। तर मग यावर तुमचं काय मत आहे की समजा जर सरकार तुमचं बनलं, असं काही झालं? मर्यादा वाढवायची गरज नाहीये, मर्यादा वाढवायची गरजच नाहीये। सरसकट कुंभी प्रमाणपत्र द्या। आहे त्या कोठ्यामध्ये आम्ही कुंभीच आहोत, आम्ही शेतकरी आहोत, आमच्या मायबाप शेती करतायत, आम्ही कुंभी मराठा आहोत। जसं तुम्ही खानदेशमध्ये विदर्भामध्ये देता तसं आम्हाला द्या। दुसरं काही वाढवायची गरज नाही, कमी करायची काही गरज नाही। हे जर का मुख्यमंत्री साहेब, गृहमंत्री साहेब करणार नसतील आणि इतर 15 जाती मागच्या दर्जानं पुन्हा ओबीसी मध्ये घेणार असतील तर हे खुन्नस देण्याचं काम जर का मराठा समाजाला करणार असतील तर मराठा शांत बसणार नाही। हे या गृहमंत्र्यांना, मुख्यमंत्र्यांना पदावरून काढून टाकल्याशिवाय राहणार। जे मराठा आरक्षणा विरोधात आहेत त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल किंवा काय चेतावणी द्याल? समाजाचं कशाला तळतळाट घेताय? समाजाच्या ताटात माती कालवाचं काम कशाला करताय? अरे एवढा मोठा समाज आहे, हा समाज आरक्षणाची भीक 40 वर्षापासून मागतोय। वारंवार तुमच्या लेकराबाळांना समाजाने मोठं केलं, तुम्हाला आमदार खासदार केलं, मंत्री केलं आणि तुम्ही समाजाचा घात या ठिकाणी करतात। अजूनही वेळ गेलेली नाही, सुधरा, अजूनही वेळ गेलेली नाही। अंतरवाली सराटीमध्ये येऊन त्या देवाचे दर्शन घ्या, तुम्हाला माफ करण्यात येईल, अन्यथा तुमचा सुपडा साफ करण्यात येईल। जसं मागं बघितलं की गुणरत्ने सदावर्तेंची तुम्ही गाडी फोडली, तसंच जर कोणी समजा आता वक्तव्य कधी केलं तर तसा प्रकार घडू शकतो का? नक्कीच घडू शकतो। आमच्या स्वाभिमानाला, आमच्या मराठा जातीला आणि आम्हाला जर कोणी शिवीगाळ केली, हे छत्रपती शिवाजी महाराजांनी, छत्रपती संभाजी महाराजांनी सहन केलं नाही। त्यांचं रक्त आमच्या शरीरात आहे, आम्ही सहन करणार नाही। आमच्या जवळपास 10 कोटीच्या या समाजाला कोणी शिवी देणार असाल तर कदापि सहन केल्या जाणार नाही, त्याचा बदला त्याला मिळेल। लाडक्या बहिणीचा फायदा महायुतीला होईल का? म्हणजे लाडक्या बहिणीसाठी त्यांनी जी लाडक्या बहीण योजना चालू केली, तर तुम्ही काय सल्ला द्याल? काय चालू करायला पाहिजे? लाडक्या बहिणीसाठी ह्या सरकारने काय केलं पाहिजे होतं? लाडक्या बहिणीचा मुळीच फायदा होणार नाही।
उलट ज्या बहिणी आहे त्यांना कळलंय की आपले मनोज दादा एवढा संघर्ष करताय, आपल्याला काही दिलं नाही. मात्र 2,000 रुपये देऊन ह्या बहिणींना कळलंय की यांनी आपल्याला लुटलंय मागच्या 10 वर्षापासून 5 वर्षापासून. आपल्याला लुटलेले हे पैसे आता ही संधी आली ते वापस घेऊन टाका आणि यांना सत्तेतून काढून टाका. लाडक्या बहिणीचा तीळ मात्र फायदा होणार नाही, कारण तेलाचे भाव वाढले, सोयाबीनचे भाव वाढले नाही. तेलाचे भाव वाढले, सोयाबीनचे भाव वाढले नाही, कपड्याचे भाव वाढले, कपाशीचे भाव वाढले नाही. शेतीमालात जे जे पिकतं त्याचे भाव घसरले आणि सरकार जे जे विकतं त्याचे भाव वाढवले. बरोबर. आई बहिणीच्या चांगलं लक्षात आलेलं आहे, म्हणून लाडक्या बहिणीचा मुळीच फायदा होणार नाही हे सरकार पडेल. आदर्श गाव करण्यासाठी तुम्ही इतर जे शेजारील गाव आहे किंवा महाराष्ट्रातील गाव आहे त्यांना काय सल्ला द्याल सरपंचांना? सल्ला देण्या इतका मी मोठा नाही आहे, फक्त एवढंच म्हणेल, आपण जर का प्रामाणिकपणे काम केलं तर प्रत्येक गाव हे आदर्श गाव होऊ शकतं. आज माझ्या गावामध्ये जवळपास 50 ते 60 सीताफळी शेतकरी लागवड करत आहेत, 50 ते 60 मोहगणी लागवड करतायत, कोणाचे तुतीचे लागवड आहेत, 50 ते 60 विहिरीचे प्रश्न आहेत, गायगोठ्याचे प्रश्न आहेत. हे सगळे प्रश्न प्रामाणिकपणे इथं ग्रामपंचायतला बसून मी फायली भरून घेतो. मी स्वतः त्या फायली तिथं अधिकाऱ्याला नेऊन देतो आणि हे सगळे कामं मंजूर करून देतो. 1 रुपयाचा भ्रष्टाचार देखील या पैशामध्ये या कारभारात होत. असं प्रामाणिकपणे जर का आपण काम केलं तर गाव आपोआप आदर्श बनतं. हे आदर्श बनण्यासाठी मी पैसा काही नेत्यांच्या मागे पळून आणलेला नाही. हे जे लोक उभे आहेत या लोकांनी कर भरलाय, प्रत्येक नागरिकांना 3,000 रुपये टॅक्स भरलाय. 3,000च्या टॅक्सच्या माध्यमातून जे 5-10 लाखाचं रक्कम जमा झालं त्याच्यातून हे कामं झाली. एखाद्या नेत्याचा झेंडा घेऊन नेत्याच्या चटाई उचलून हे कामं झालेलं नाही, पण त्यासाठी नेता प्रामाणिक असावा लागतो, काम करण्याची इच्छाशक्ती असावी लागते. ही आमच्याकडे होती म्हणून आम्ही एका वर्षामध्ये हे सगळं करू शकतो. तो दादा, जैसे कि आपने कहा कि कल डिसाइड होने वाला है कि आप इलेक्शन लड़ोगे या नहीं लड़ोगे, कहाँ से लड़ोगे, बातचीत की जा रही है कि फुलंब्री से लड़ोगे. तो अगर ये तो बात की बात हुई, अगर हम थोड़ा आगे बढ़े जहाँ पे हमें दिखता है कि आप इलेक्ट होके आ गए हैं, तो आप क्या करना चाहोगे अगले 5 साल में फुलंब्री के लिए? और जो भी हमारे जैसे युवा है, हमें दिख रहा है कि जितने भी फुलंब्री साइड के एरिया, यहाँ पे कोई अच्छा कॉलेज नहीं है. यहाँ के जितने बच्चे हैं मोस्टली वो छत्रपति संभाजी नगर में आ रहे हैं. तो उनके शिक्षण के लिए, उनके एजुकेशन के लिए आप क्या करना चाहोगे अगर आप इलेक्ट होकर आते हैं अगले 5 साल में? देखिए, जो मैं बताना चाहता था वो आपने बता दी कि कॉलेज ही नहीं. मतलब पिछले 40 साल से एक ऐसा कॉलेज ये नहीं खोल पाया है कि बच्चे वहाँ पे पढ़ सकें, बच्चे डिग्री हासिल कर सकें. ना कॉलेज बना है, ना कोई कारखाना बना है. जो बना है उसकी जमीन के झगड़े में दोनों आमदारों ने पैसे खा लिए. ना कोई MIDC लाया है, ना कोई उद्योग धंधे है, ना किसी को नौकरी मिल रहा है. बच्चे बैठे रहते हैं, घूमते रहते हैं. कॉलेज होना चाहिए, MIDC होना चाहिए, कारखाना होना चाहिए, उद्योग धंधे होने चाहिए. और पैठन के धरन से हमारे फुलंब्री तालुका के लिए पानी होना चाहिए. वो नाला बिल्डिंग होना चाहिए, वो नाला होना चाहिए, उसमें 24 घंटे पानी रहना चाहिए. ये सब के बजाय पूरे तालुके में भ्रष्टाचार होता है. अधिकारी पैसे लेता है, अगर फाइल पे साइन करना है किसी गरीब के तो हाथ को देखता है. और जो है नशीले पदार्थ बेचे जाते हैं, अवैध धंधे चलाए जाते हैं. ना किसी नेता का, ना किसी प्रतिनिधि का इस पे ध्यान है. अगर गांव का मॉडल हमने ऐसा बनाया है तो पिछले साल में, पिछले अगले 5 साल में तालुका का मॉडल हम ऐसा बनाएंगे. ये सबको विश्वास है, इसीलिए सब लोग हमारे साथ हैं. दादा, माझा असा प्रश्न होता की मनोजदादा जरांगे समजा जास्तीत जास्त वेळा जरा आपलं देवेंद्र फडणवीसांवर आरोप करतात की यांच्यामुळे आपल्याला आरक्षण मिळालं नाही, आणि सध्या म्हणजे त्यांचे आमदार पाडा, भाजपाचे आमदार पाडा असं त्यांचं नेहमी वक्तव्य असतं. तर खूप लोकांचं असं म्हणणं राहतं, मग आपण समाज माध्यमांवर देखील बघतो की राज्याचे मुख्यमंत्री तर समजा शिंदे साहेब आहेत, एकनाथ शिंदे आहेत, जे मराठा आहेत. तर मग जास्त रोष फडणवीसांवर का? यामागचं नेमकं कारण काय? एकनाथ शिंदे साहेबांना मुख्यमंत्री कोणी केलं? फडणवीस साहेबांनी. मुख्यमंत्री फडणवीस साहेब होते. सकाळी 4 वाजता जाऊन शपथ घेतली, पण त्यांना जेव्हा कळलं की आपण मुख्यमंत्री होऊ शकत नाही तर दुसऱ्याचा मुख्यमंत्री पाडला, त्याला मुख्यमंत्री केला. आणि मग मुख्यमंत्री करणारा जो माणूस आहे, एखाद्याला रातोरात मुख्यमंत्री करतो तो माणूस, 105 आमदार त्यांचे, तर आरक्षण का देऊ शकत नाही? हे मुख्यमंत्री आता सध्या मराठा समाजाला घाबरतायत. आता देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे की एकनाथ शिंदेला जर बाजूला केलं तर मराठे आपल्याला महाराष्ट्रात फिरू देणार नाही. म्हणून आता सुद्धा ही निवडणूक एकनाथ शिंदे साहेबांच्या नावावर लढताय.
तुम्हाला असं वाटतं का हे आंदोलन जर का सुरू झालं नसतं, मराठा समाज जर का एक झाला नसता, मनोज दादा जर का आक्रमक होऊन या ठिकाणी भूमिका घेतली नसती, तर मुख्यमंत्र्याचा चेहरा कोण असला असता? फडणवीस साहेब. पण ते समजून घ्या ना, पडद्यामागची भूमिका स्वीकारणारे फडणवीस साहेब आहे. फडणवीस साहेब कट कारस्थान करणारे आहेत, रात्री बेरात्री शपथ घेणारे ते आहेत, आणि त्यांच्या सगळं हातामध्ये आहे, म्हणून त्यांना टार्गेट करणे. हे बिचारा शिंदे बाबा यांना तिकडून आणलेलं आहे, उभं केलेलं आहे, आणि त्यांचा वापर करून घेण्यात येतोय असं मला कुठतरी वाटतं. तर दादा, तुम्हाला काय वाटतं, एकनाथ शिंदेला आपण एक पपेट म्हणू शकतो का? देखो, इतना बडा तो एवढा मोठा तर मी नाही आहे काही म्हणण्याऐवजी, पण मला जेवढं कळतं की सूत्र चालवणारा आणि कट कारस्थान करणारा देवेंद्र फडणवीसच आहे. जो खासदार मागील 6 वर्षामध्ये पडला नव्हता आणि तो तुमच्यामुळे पराभूत झाला का असं वाटतं तुम्हाला? माझ्यामुळे पराभूत झाला असं मी म्हणणार नाही. जनतेनं कुठंतरी त्यांना पराभूत केलेला आहे. त्यांचे कामं नव्हते, त्यांचा संपर्क नव्हता, म्हणून ते पराभूत झालेले आहे. मी तर जनतेमध्ये गेलो होतो, मी जनतेच्या हृदयात बसण्याचा प्रयत्न केला की बाबा या दोघांपेक्षा मी चांगलं काम करू शकतो, पण जनतेनं मला नाकारलं. याच्या पाठीमागं काहीतरी जनतेचं वेगळं कारण असू शकतं. मी असं म्हणणार नाही की मी पाडलं, जनतेनं त्यांना पाडलं, त्यांना जास्त माज चढला होता, म्हणून जनतेनं त्यांची गुरमी जिरवली. एवढंच या ठिकाणी मी. सरकारला काय सल्ला द्याल तुम्ही की अजून पण वेळ गेलेली नाहीये, तुम्ही अजून पण सुधरू शकता का? सरकारला सल्ला देण्यासारखं आता काही राहिलं नाही. सरकार बदलणार आहे 23 नोव्हेंबर. अभी इलेक्शन आ रहे हैं और अभी ये चर्चा चल रही है कि इंडिया अलायंस सरकार गिराने वाली है। तो अगर इन केस इन फ्यूचर में अगर मनोज जारंगे पाटिल साहब की उम्मीदवार अगर चुनकर आता है और अगर अलायंस बनानी पड़े अगर मतलब गवर्नमेंट में आने के लिए, तो ऐसी कोई पॉसिबिलिटी है कि आप लोग अलायंस कर? किसी के साथ अलायंस नहीं करेंगे। हालांकि इसका जवाब तो मनोज दादा ही देंगे आगे क्या करना है, लेकिन मेरे हिसाब से वो बंदा समाज के लिए लड़ते हैं, वो समाज के लिए आगे आए। किसी के हाथ में खैरियत में दे देंगे नहीं कि भाई तुम सरकार बना लो, तुम सीएम बन जाओ। समाज के लिए, समाज सबसे आगे है, समाज के लिए लड़ते हैं, समाज के लिए सोचते हैं, समाज के लिए जीते हैं, इसलिए समाज जो कहेगा वही होगा। जैसे कि आप और मिस्टर मनोज जारंगे पाटिल साहब जो है मराठा आरक्षण, ऐसे ही अपने देश के अंदर एक कम्युनिटी है मुस्लिम कम्युनिटी जो भी आरक्षण के लिए कई सालों से लड़ रही है, लेकिन अभी तक सरकार की तरफ से कुछ नहीं। बहुत सारे प्रोटेस्ट कर लिए, बहुत सारे आंदोलन हो गए। देखिए, ये जो आंदोलन शुरू है इसमें मुस्लिम समाज भी आशा लगा के बैठे थे कि अगर मराठा समाज इतना बड़ा है, इतना रास्ते पे आ रहा है, इतना अनशन कर रहे हैं, फिर भी उनको आरक्षण नहीं मिल रहा है, तो हमें कैसे मिलेगा, हम तो छोटे लोग हैं। तो इसलिए वो भी मनोज दादा के पीछे है कि भाई वो जो धर्मगुरु है मुस्लिम समाज के, वो दादा को मिल के गए कि भाई आप लड़ो, आप ये लड़ाई लड़ रहे हो, एक क्रांतिकारी लड़ाई है, आप लड़ो। अगर आप विजयी होते हैं तो हम भी आपके साथ लड़ते हैं, हम भी आपके साथ कदम रख के चलते हैं। और दादा ने भी कहा है अगर मराठा समाज का प्रश्न मार्गी लग जाता है तो मुस्लिम समाज के लिए हम लड़ेंगे। तर दादा, काँग्रेस अलायन्स जी उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत आहे ते सांगताय की अगर आम्ही इलेक्ट होऊन आलो, आमचा मुख्यमंत्री बनला, तर आम्ही आरक्षण देऊ। हा फक्त एक वोट घेण्यासाठी फक्त हे म्हणत आहे या फिर फक्त? तेव्हा 2.5 वर्ष हे सत्तेत होते, 2.5 वर्ष हे सत्तेत आहे, यांनी कोणीच काही केलेलं नाही। आता निवडून यायचं आहे, सत्तेत यायचं आहे, ती खुर्ची पुन्हा बळकवायची आहे, कशासाठी? पद, प्रतिष्ठा, पैसा खाण्यासाठी। पैसा खायचा, आपल्या लेकरा बाळांना पुढं करायचं। कुठलाही सत्तेतला माणूस, कुठलाही आमदार खासदार झालेला माणूस पुन्हा त्या लायकीचा राहिलेला नाही की तो पुन्हा आमदार खासदार होईल। आता आपल्या इकडे एक सिल्लोडचे आमदार आहे, 25 वर्षापासून आमदार आहे, 5-10 हजार कोटीची त्यांची प्रॉपर्टी आहे, आणि सांगतात इंटरव्ह्यूमध्ये की मी केळं विकण्यापासून सुरुवात केली होती। आता केळं विकण्यापासून सुरुवात करणारा माणूस, सायकलवर केळं विकणारा माणूस आज 10,000 कोटीची प्रॉपर्टी घेतो। ती प्रॉपर्टी येते कुठून? यांनी लुटलंय जनतेला। जनतेच्या विकास कामासाठी, कॉलेजसाठी, शिक्षणासाठी, आरोग्यासाठी आलेला पैसा खाल्ला यांनी, आणि सगळे नेते भ्रष्टाचाराने रंगीन झालेले आहेत। आणि म्हणून शेतकऱ्यांसाठी, गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी काम करणारे सामान्य तरुण समोर यावेत, यासाठी मनोज दादांनी निवडणूक लढवण्याचा पवित्रा घेतलेला आहे। तर दादा, फक्त याच्या बाहेर निघून अगर आपण महाराष्ट्राची सध्या हालत बघितली तर इकॉनॉमी थोडी स्लो डाऊन झाली आहे। जी पॉलिटिकल इन्स्टेबिलिटी महाराष्ट्रामध्ये आली आहे मागलच्या 5 वर्षात या मागलच्या 2 वर्षात, लय साऱ्या कंपनीज आहे, फॅक्टरीज आहे जे आपले राज्यामधून बाहेर चालले आहे। तुम्हाला काय वाटतं याच्यात सेंटरचा काही हात आहे?
याच्यात सेंटरचा निष्क्रियपणा आहे. कारण मला असं वाटतं या भारत देशामध्ये सेंटरला शेतकरी आहे, तो शेतकरीच खुश नाही आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही आहे. शेतकऱ्याच्या मालाला भाव नसल्यामुळं शेतकरी उदासीन झालाय. आणि जर का शेतकरी उदासीन झालाय, पिकवणाराच उदासीन झालाय, उत्पन्न तयार करणारा उदासीन झालाय, तर सरकार कसं खुश राहील? जो मेजॉरिटीमध्ये 80% समाज आहे तो नाराज आहे. त्याला त्याच्या विकासासाठी रस्ते मोकळे करून दिल्या जात नाहीये. आणि जे 20%, 10% लोक आहेत, प्रस्थापित लोक आहे, पैशावाले लोक आहे, त्यांच्यासाठी शेतकऱ्यांसाठी ध्येय धोरणं आखतात, त्यांच्यासाठी सरकार ध्येय धोरणं आखते. याचा फटका शेतकऱ्यांना बसतोय. मग सरकार उदासीन असणार आहे आणि याचं नुकसान पूर्ण देशाला होणार. तर आपण रॅपिड फायर घेऊ. रॅपिड फायर, छगन भुजबळ साहेबांना तुम्ही काय सल्ला द्या? शांत बसा. लक्ष्मण हाके, स्वतःला आवरा. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे दोघं जर तुम्हाला मित्र बनवण्याचा जर म्हणजे येत आहे तुमच्याकडे, दोघं मित्र बनवायला कोणाला आवडेल? दोघांना पण. राजकारणात बाहुबली कोण वाटतं तुम्हाला? मनोज जरांगे पाटील. शरद पवार साहेबांविषयी काय वाटतं तुम्हाला? अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, पण आता कार्यकाळ संपलाय. नितीश राणे, जास्त पोपटपंची आहे. उद्धव ठाकरे, त्यांच्याकडनं राजकारण होत नाही. अजित पवार, काम कमी दामोडा जास्त. इम्तियाज जलील, हुशार व्यक्तिमत्व आहे. राजकारणातील कटप्पा मामा कोण वाटतो तुम्हाला? राजकारणातील कटप्पा मामा देवेंद्र फडणवीस. घात करतो. मग विपक्ष नेता माननीय राहुल गांधी. राहुल गांधीला शिकायला खूप वेळ लागला, त्याच्यामुळे आता त्यांनी लवकर ग्रीप घेतला नाही. तुम्ही त्यानंतर आपल्या लोकसभेमध्ये उमेदवारी दाखल केली आणि त्यानंतर मग रावसाहेब दानवेंचा पराभव झाला. दानवेंबद्दल काय वाटतं तुम्हाला? दानवेंना जास्त मार्क चढला होता. त्यांना असं वाटत होतं की मी घरात बसून निवडून पडले. आत्ताच सिल्लोडचे एका नेते, त्यांच्याबद्दल आपण बोललो, त्यांच्याबद्दल काय वाटतं? मला असं वाटतं माणसाची खाण्याची काहीतरी लिमिट पाहिजे. कारण आपण एवढा पैसा कमवतोय तर आपले लेकरं बाळं त्या लायकीचे नाही आहेत, ते आपला वारसा चालू शकणार नाही आहेत, हे आपण समजून घ्यायला पाहिजे आणि शांत बसायला पाहिजे. प्रकाश आंबेडकर, अभ्यासू व्यक्तिमत्व आहे, प्रामाणिक आहे. तिसरी आघाडी जी बनली त्याच्याबद्दल काय म्हणतात? त्यांनी एक चांगला पर्याय समाजापुढे ठेवलाय. निश्चित त्यांना यश मिळेल. मनोज दादा काहीतरी त्यांना आशीर्वाद देतील. दादा, तिसऱ्या आघाडीतीलच बच्चू कडूंबद्दल काय वाटतं तुम्हाला? माझं राजकारणातलं आदर्श व्यक्तिमत्व आहे बच्चू कडू साहेब. महायुती, अनैसर्गिक युती, महाविकास आघाडी, मजबुरीने झालेली आघाडी. तसं तर प्रश्न झालेला आहे की काही मजबुरी पडली की इंडिया अलायन्सला जॉईन करणं पडेल, तर काय वाटतं? आम्हाला वाटत नाही आम्हाला कोणाला जॉईन करण्याची गरज पडेल. सरकार हे स्वबळावर आमचं निघून जाईल, सीटं सगळे निघून जाईल, आम्हाला विश्वास आहे. एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यावर काय करशाल? एक दिवसाचा मुख्यमंत्री झाल्यावर काहीच करता येत नाही. तरी पण काय पहिला निर्णय काय असेल? शिक्षणाविषयी जे पडलेले पेंडिंग आहे, कॉलेज असेल, शिक्षण असेल आणि आरोग्य व्यवस्था असेल, पूर्ण GR, पूर्ण प्रश्न मार्गी लावणार. हम हमारी बात के आखिरी मोड़ पर है, तो आप यंग माइंड्स को क्या सलाह देना चाहोगे? यंग माइंड को मैं कहना चाहूँगा कि राजनीति से दूर मत भागिए. अगर आपकी पीढ़ी बदलना है, आपकी किस्मत बदलना है, तो राजनीति ही ऐसी चीज़ है. क्योंकि हम पढ़े लिखे इंसानों को गुलाम बनाने की ताकत राजनीति रखती है. अगर राजनीति को अच्छे रास्ते पे ले जाना है तो सुशिक्षित जो तरुण हैं, पढ़े लिखे जो युवा है, वो राजनीति में आइए और समाज को अपनी धुरा संभालिए, समाज को एक अच्छे उद्देश्य की तरफ ले चलिए. बस इतना ही कहूँगा. और हमारे राज्य की जो महिला है, महिला होशियार है, वो पैसे ले लेंगी शिंदे साहब की और सरकार दूसरा बना देगी. तो हमारे जितने भी प्रश्न थे, शायद हमारे सारे प्रश्नों के जवाब हमें मिल गए. अगर कुछ प्रश्नों के जवाब बाकी है तो वो पक्का हम आपसे पूछने के लिए आपको कांटेक्ट करेंगे. आज के लिए हमारे तरफ से तो इतने ही प्रश्न है. धन्यवाद.